कालगणनेमध्ये तुम्हाला आम्हाला असं म्हणायचं आहे की निश्चित काल असं एक या ठिकाणी ज्योतिषशास्त्रामध्ये दिलेला प्रयोग असतो आणि प्राप्त प्रसंगाचा काळ। आता निषिद्ध काळ याचा अर्थ असा आहे की तो वर्ज दिवसाचा असं प्रतिकूल काळ असं त्या दिवशी शुभ कार्य करण्यास या ठिकाणी मनाई आहे, मनुष्य करू शकत नाही। दुसरी गोष्ट अशी आहे जो चांगला काळ आहे तोच या ठिकाणी पाहिला जातो। मग विवाह कार्य असो अथवा घराची वास्तू असो किंवा एखादा या ठिकाणी मांगलिक कार्याचा उदाहरणार्थ कुंकू लावण्याचा विवाह समारंभातला कार्यक्रम असो शुभ काळ पाहिला जातो, अशुभाला त्या ठिकाणी सोडून दिल्या जातं। आणि म्हणून लोक प्रश्न असा करतात की देवा कालही एकादशी होती आजही आहे, काय प्रसंग आहे, कोणती एकादशी करावी? मग आपल्या या ठिकाणी वारकरी संप्रदाय म्हणण्यापेक्षा या ठिकाणी वैष्णव भक्त जे आहेत ते शेष राहिलेली एकादशी करतात, भागवत एकादशी दुसऱ्या दिवसाची आहे, पहिल्या दिवसाची एकादशी शैव करतात, लक्षात ठेवा। पण दोन्हीही कालगणनेमध्ये जर विचार केला एक तिथी 2 दिवस आली तर तो दिवस या ठिकाणी वर्ज ठरला जातो, वर्ज दिवस आहे असं म्हटलं जातं। अशा वर्ज दिवसाचा काळ जात राहिला, वर्षाचे 365 दिवस झाले आणि त्याच्यामध्ये 11 दिवसाचा काळ बाजूला गेला, लक्षात ठेवा। मुद्दा असा आहे चंद्र या ठिकाणी 2.5 दिवस एका राशीमध्ये असतो आणि वर्षाला त्या चंद्राचे या ठिकाणी किती दिवस होतात तर 354 दिवस होतात। एका राशीमध्ये सूर्य महिनाभर असतो तर या ठिकाणी वर्षाचे दिवस त्याच्या संक्रमणाचे दिवस म्हणजे दर दिवस त्याचा प्रवास चालू आहे, लक्षात ठेवा। पृथ्वी भोवती सूर्य प्रदक्षिणा करतो, मग तुम्ही म्हणताल रात्रीच्या वेळेला त्यावेळेला अदृश्यमान असतो परंतु कार्य मात्र सुरूच आहे, दिवसाच्या वेळेला दृश्यमान असतो आणि मग वर्षाच्या काठी त्याचे 365 दिवस होतात। असा काळ जर पाहिला 54